हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. आता समोर आपल्याला विषदाता लक्षणे सांगितलेली मित्रांनो. आता विषदाता म्हणजे ज्यांनी विष दिलेले आहेत ते बघायचे आपल्याला. तर बघूया आपण. तर CID मधलं जसं ते आपल्याला जे हे असते प्रमुख ते कसं सांगते, अभिजित इसके पीछे विषदाता जो है वो अपने को देखने का है. तर बघूया. तर विषदाता लक्षणे, तर त्याच्यामध्ये चतुराईने वैद्याने त्याच्या विषदाताच्या मनुष्याच्या खानाखुणा, वाणी, चेष्टा, मुख यांच्या भावांचे आकलन करून विषदाताचे लक्षणं ओळखून ते विषदाता कोण आहेत ते बघायचं. त्याच्यानंतर विषदाता विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. त्याच्यानंतर कासावीस राहतो, बोलताना हालचाल करताना इकडे तिकडे बघत राहतो. त्याच्यानंतर घाबरतो. त्याच्यानंतर व्यर्थ निष्फळ बडबड करत राहतो. त्यासोबतच मूर्खाप्रमाणे बोलत राहतो, मूर्खाप्रमाणे सतत काही बोलत राहतो. त्याच्यानंतर नखांनी किंवा काडीने जमीन उकरत राहतो. त्याच्यानंतर विनाकारणच हसत राहतो, थरथर कापत राहतो. त्याच्यानंतर चेहरा उदास आणि केसांना सतत विनाकारण हात लावत राहतो. त्याच्यानंतर शरीर कृश असते, परंतु त्यासोबतच त्याला घाबरून इकडे तिकडे बघत राहतो. त्याच्यानंतर ते पळत असताना त्याचे काय असते, ते पळताना मागे बघत राहतो. त्याच्यानंतर विपरीत हालचाली करत राहतो आणि अचानक संज्ञारहित होतो. अशा पद्धतीने या विषदाताची लक्षणे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता हे विषदाता इथं तुमचं सर्व मस्ट नो पॉईंट इथं संपतात. आता नंतरचं एक मस्ट नो पॉईंट आहे, ते म्हणजे सोर्सेस ऑफ एक्सपोजर ऑफ विष विथ कंटेम्पररी रिलेव्हन्स. त्यालाच आयुर्वेदिकमध्ये विष देण्याचे माध्यम सांगितलेले आहेत. आता ते मस्ट नो पॉईंट आपण बघूया मित्रांनो. तर त्याच्यामध्ये जर बघितले तर कोणत्या कोणत्या सोर्सेसनं आपण विष जे आहेत ते देण्याचे सांगितलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पहिले सांगितलेले अन्न, भोजनापासून. नंतर पेय पदार्थ, जे समजा आपण पेय पदार्थ पानामधून जे दिले जातात ते. त्याच्यानंतर दंतकाष्ठ, दंतधावन म्हणजे टूथब्रश किंवा ब्रशनं त्याच्यावर. त्याच्यानंतर अवलेखन द्रव्य सांगितलेले. त्यासोबतच उत्सादन, क्वाथ, परिक्षेक, लेप जे आपण डेली लाईफमध्ये यूज करतो त्याच्यामध्ये दिले जाते. त्याच्यानंतर कपडे, कवच, आभूषण जे आपण घेतो. त्याच्यानंतर फुले, अंथरूण, पांघरूण हे पण. त्यासोबतच पादरताने, आसन आणि पादीपट असे वेगवेगळ्या प्रकारचे माध्यम ते विष देण्याचे सांगितलेले. आणि लास्टला त्यांनी सांगितलेले की हत्ती, घोडे यांच्या पाठीला नस्य धूम अंजनाद्वारे विष देतात. अशा पद्धतीने हे वेगवेगळे माध्यम आहेत मित्रांनो, ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथं तुमचा हा सेकंड मस्ट नो पॉईंट होतो, संपवतो. थँक्यू व्हेरी मच.